नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 मोठा चम्मच तेल, 2 बटरच्या वड्या, जिरं, तेजपत्ता आणि कलमी. इथे आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, अद्रक लसूणचा कूट करून घेतलेला आहे, 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, 1 शिमला मिरची त्यामधून बी काढून चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर इथं बारीक कापून घेतलेला आहे, 1 चम्मच बेसन भाजून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद, तिखट, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मटन मसाला आणि 2 चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे. त्यासोबतच 1 कप दुधामध्ये पनीर बटर मसाला मिक्स करून घेतलेला आहे. इथे मी 200 ग्राम पनीर खिसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. पनीर मी थोडंसं जाडसरच खिसलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 चम्मच ऑइल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 बटरची वडी टाकून घेत आहे. आणि लगेचच तेजपत्ता, कलमी आणि जिरं टाकून घेत आहे. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे. कांदा टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेतलेला आहे. इथे मी 2 बारीक चिरलेल्या मिरची टाकून घेत आहे. कांद्याने कलर चेंज केलेला आहे. त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. मी इथे टोमॅटो आणि कांदा चांगला तेल सुटेपर्यंत होऊ दिलेला आहे. आणि आपण आता त्यामध्ये 1 बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकून घेत आहोत. शिमला मिर्चला शिजायला कमी वेळ लागतो म्हणून ती आपण नंतर टाकून घेतली आहे. इथे मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मटन मसाला आणि घेत आहे.
इथे आपण आहे इथे झाकण ठेवून 1 मिनिटापर्यंत शिजवून घेत आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. इथे 1 मिनिट होऊन गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये पनीर बटर मसाला दुधामध्ये मिक्स करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे. मी इथे बटरची 1 वडी टाकून घेत आहे. इथे बटरची 1 वडी टाकून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे पनीर भुर्जी साठी पनीरचा किस करून घेतलेला तो टाकून घेत आहे. सोबतच मी बेसन भाजून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे घट्टपणा येण्यासाठी. इथे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे पनीर भुर्जी ही बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेत आहे. त्यासोबत किसलेला पनीर मी इथे टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता पनीर भुर्जी किती मस्त तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.